फाउंडर या नात्याने तुम्हाला ह्या सर्व गोष्टी माहिती असणं गरजेचं. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्टार्टअप ब्लॉग सिरीजच्या डे 20 मध्ये. कालच्या ब्लॉग मध्ये आपण बघितलं की आपण ब्रेक इव्हन पॉईंट कसा काढतो व त्या फॉर्म्युलेनुसार आपला फिक्स्ड इन्कम किंवा फिक्स्ड कॉस्ट कशी रिड्यूस होते. जेव्हा आपली फिक्स्ड कॉस्ट निघून जाते त्याच्यानंतर उरतो तो आपला सर्व प्रॉफिटच असतो. पण या सर्व गोष्टी करण्यासाठी आपल्याला आपला सेल देखील वाढवावा लागतो. फक्त फिक्स्ड कॉस्ट काढून चालत नाही. जेवढी प्रोडक्टची क्वालिटी, कस्टमर सॅटिस्फॅक्शन महत्वाचं, तेवढंच त्याची मार्केटिंग देखील महत्वाची असते. कारण मार्केटिंग केल्याशिवाय आपण लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही. आजकालच्या एआय जनरेशनमध्ये आपल्याला मार्केटिंगसाठी खूप सारे आयडियाज भेटतात. पण पर्सनली आपल्याला मार्केटिंगसाठी बऱ्याचशा गोष्टी कराव्या लागतात. ज्याच्यामध्ये आपले पोस्टर्स आले, त्याच्यानंतर एडिटिंग आलं, व्हिडिओज आले, Instagram मार्केटिंग आलं, WhatsApp मार्केटिंग आलं. म्हणजे तुम्हाला थोडक्यात सोशल मीडिया थ्रू आपल्याला तुमची मार्केटिंग करावीच लागते. मार्केटिंगमध्ये देखील बरेच प्रकार असतात. पण थोडीशी स्मार्ट मार्केटिंग जर केली तर आपला बिझनेस देखील ग्रो होऊ शकतो. आता त्या स्मार्ट मार्केटिंगमध्ये बऱ्याचशा गोष्टी येतात. मग अशा ह्या गोष्टी आपण कव्हर करणार आहोत पुढच्या व्लॉगमध्ये. तर नक्कीच आपल्या पेजला फॉलो करा आणि बघत राहा. त्याचबरोबर तुमच्याकडे असलेले आयडियाज देखील आपल्याला कमेंट करत राहा. त्यावरती देखील आपण व्हिडिओ बनवू. जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र.